गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. माझं नाव आहे प्रसाद पोपळे आणि मी आहे अबुधाबीमध्ये. आणि आमचा कॅम्प आहे आणि आता आपण चाललो आहे लाँग रन करायला. चला लाँग रन करूया. आज आहे संडे. प्लॅनिंग आहे 15 to 18 किलोमीटर करायचं. लेट्स सी, डिपेंड ऑन क्लायमेट. ॲक्च्युली ऑलरेडी लेट झालं आहे, स्टार्ट झालं आहे, लेट स्टार्ट केलं आहे. बघू किती करू शकतो आपण. गाईज, लॉंग रन स्टार्ट झालं आहे. 1 किलोमीटर कंप्लीट केलं आहे. आता हे बघाल तर मी आमच्या कॅम्पच्या बाहेर आलो. मी हळूहळू आता सिटी सेंटर करून आहे तिथपर्यंत आपण पळत जाऊ. लॉंग रनमध्ये काय असतं, तुम्हाला विकेंडला जास्त पळायचं. जे वीकडेजमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करता, जसे वीकडेजमध्ये हळूहळू पळत होतं 4, 5, 6, 7 असे लोक जसा कामावरून टाईम भेटतो तसं पळतात. पण रविवारी आपल्या जास्त टाईम असतो तर जास्त किलोमीटर करतो. तर रविवारी आम्ही जनरली 15 ते 20 किलोमीटर पळतो. हळू पळतो. मधल्या वीकमध्ये फास्ट हळू असंच रनिंग इम्प्रूव्ह होते. एका स्पीडवर पळून कधीच तुम्ही इम्प्रूव्ह नाही होणार. चला पुढे दाखवतो तुम्हाला. सेंट्रल पार्कला पोहोचलो आहे. तर हे इथे एक रुईस सिटी आहे, जे अबुधाबीपासून पण खूप लांब आहे. पण इथे एक सेंट्रल पार्क आहे, गार्डन आहे असं. आणि इथे सर्वात जास्त झाडं आणि सावळी असते. तर माझ्या कॅम्पपासून हे आहे 5 किलोमीटर. आता आपलं थोड्या वेळात 4.5 किलोमीटर झालं आहे. अर्धा राऊंड झाला आहे, 5 किलोमीटर कंप्लीट होईल. बघा, सेंट्रल पार्कमध्ये पण कोण नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रन हिअर. असं आहे. कंटिन्यू करू. ऊन वाढत चाललं आहे. बघू किती करू शकतो. तर गाईज, आपला आता 8 किलोमीटर होऊन गेले. 9 किलोमीटर झालेत, ऑलमोस्ट होत आलेत. इथे जरा बघाल तर मागे चढाण आहे आणि मी कन्फ्यूज आहे, 18 करू 15 करू. तर बघूया, डिपेंड बॉडी किती साथ देते. कारण ह्युमिडिटी वाढत चालली आहे आणि अगर क्लायमेट जास्त ह्युमिड असेल तर त्या दिवशी तुम्हाला जास्त पाणी आदल्या दिवशी अकोमोडेट करायचं असतं. ते मी केलं नाही, कारण मी एवढं जास्त पाणी नाही प्यायलो. थोडं अजून जास्त पाणी प्यायला पाहिजे होतं. तर जे लाँग रन आहे, तुम्ही बोलत असाल किती हळू पळतं आहे, स्लो पेसवर पळायचं असतं. आता मी थकतो आहे का या पेसवर पण, कारण ह्युमिड एवढं क्लायमेट आहे. डिफिकल्ट. गाड्या बघा इकडच्या असे GMC, त्या गाड्या GMCच्या खूप दिसतात इथे. हां हां, बघा ऊन. सो इकडचे कंडिशन इंडियाहून खूप डिफिकल्ट आहेत. वरती सेकंड डिफिकल्टी रनिंग अलोन. एकटं पळणं, दॅट इज मोर डिफिकल्ट. हां, गाणी किती ऐकणार. एका टायमानंतर आपण बोर होऊन जातो गाणे ऐकून पण. सो हां, व्हिडिओ करत जरा आज टाईमपास होतो आहे. हां, थोडंसं मध्ये एक सेंट्रल पार्क आहे, तिथे एक ड्रिंकिंग ब्रेक घेऊया. लॉंग रन करताना कधीच असा विचार करू नका की मला फास्ट पळायचं आहे, मला एवढा पेस लोकांना दाखवायचा आहे. जस्ट स्लोमध्ये पळायचं आहे तुम्हाला. कोणाला काय दाखवायची गरज नाही. आणि हे जेव्हा आपण स्लो पळतो आणि ॲक्टिव्हिटी जास्त वेळ करतो, तेव्हा आपलं वजन जास्त घटतं, तेव्हा कॅलरी जास्त बर्न होतात. ना की फास्ट पळून 10-15 मिनटं पळून काय नाही होत. तुम्ही स्लो पळा व अर्धा तास करा, स्लो करा
1 तास करा, त्याने वाढतं. हां, तुम्हाला स्पीड इम्प्रूव्ह करायचं असेल तर मध्ये मध्ये तुम्हाला फास्ट पळणं पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही विचार करा, मी फक्त स्लो पळतो आहे, जास्त वेळ पळतो आहे, माझा पेस का नाही वाढत? तर ते तसं नसतं. तुम्हाला मध्ये मध्ये फास्ट पळायची प्रॅक्टिस पण करावी लागणार. तसं काहीतरी तुम्हाला फक्त 2-3 किलोमीटर पळायचं म्हणजे जे एक ॲटलिस्ट. गाईस परत सेंट्रल पार्क आलो आहे, कारण इथे आता आपल्याला एक ड्रिंक्स ब्रेक घ्यावा लागेल. इथे कुठेतरी पाण्याचं सिस्टीम आहे, बघू. हां, हे आहे सेंट्रल पार्क. बघू पुढे आपल्याला इथे कुठे पाणी भेटतंय का. 5 मिनिट पाणी प्यायलो बाबा या मशीनवर. पुन्हा स्टार्ट करू गाईज. म्हणजे 20 किलोमीटर ही मोठी डील नाही, पण या कंडिशनमध्ये 15 किलोमीटर पण खूप मोठी गोष्ट आहे. तर बघू आता, माझा 8-9 किलोमीटर झालं. वी विल ट्राय टू कम्प्लीट 15 ॲटलिस्ट. आणि तुम्ही बघाल तर पूर्ण काळा निळा पडले या उन्हामध्ये. एक तर मी आधीच काळा आहे, जास्त उन्हात पळालं तर अजून काळा होऊन जाईल. माझी बायको माझी कंप्लेंट करते एवढा का काळा झाला आहे. त्यामुळे थोडा 5 मिनटं ब्रेक घेतला, पाणी प्यालो, तर स्टार्ट करू. गाईज मी बोललेलो ना पुढे वाळवंट आहे, तर हा जो पॅच आहे तिथे बघाल ते एक पण झाड नाही. म्हणजे झाड आहे पण झाडाची सावळी नाही. आणि ऊन एवढं वाढलं आहे इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू रन. तर डिफिकल्ट कंडिशन आहेत. हां, तरी गाईज आता तुम्ही बघत असाल तर एवढ्या उन्हामध्ये मी पळतो आहे, तर तुम्ही बोला असाल खूप स्ट्रेंथ आहे. तर स्ट्रेंथ नाही, स्ट्रेंथ एवढा मी असा जिम वगैरे करत नाही, रनिंगच मला आवडते. बट रनिंग इज नॉट अबाउट स्ट्रेंथ, इट इज अबाउट माइंडसेट. तुमचं डोकं माइंड जेवढं स्ट्रॉंग आहे, जे तुम्ही डिसाईड करता ते तुम्ही अचीव करू शकता, जर तुमच्या स्ट्रेंथ नसेल तरी. तर नुसतं स्टडी करून करून काय नाही होणार. स्टडीसोबतच इतर गोष्टींमध्ये पण माणूस ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जसं स्टडी इम्पॉर्टंट आहे तितकंच इम्पॉर्टंट स्पोर्ट्स पण आहे. कारण स्पोर्ट्समुळे तुम्हाला टायमिंगचं महत्त्व कळतं. पहिली गोष्ट, कुठेही टायमात जायचं महत्त्व कळतं. परत स्पोर्ट्समुळे तुमची बॉडी फिट तर राहतेच, तर ते एक दुसरा प्लस पॉईंट आहे. आणि रेग्युलर तुम्ही जेव्हा मॅरिड ऑल किंवा काय पण तुम्ही मित्रांचा एक ग्रुप असतो, एन्जॉय पण होतं. आता काल सॅटर्डे होता, तुम्ही बघितला क्रिकेटची मॅच होती, किती जणं होते? खूप जणं होते. त्याच्यात 40-45 एजवाले पण लोक आहेत, पण त्यांची फिटनेस अजून पण 30 इयर्सच्या पोरासारखी आहे. कारण ते इन बिटवीन बॅडमिंटन खेळतात, विकेंडला क्रिकेट खेळतात, काहीतरी ॲक्टिव्हिटी करत चालले. नाही तर दुसरा 40-45 एजवाला माणूस बोलेल त्याला 1 किलोमीटर चालायला नाही तर चालता येणार नाही. तर इट्स अप टू यू, तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे ते करा, पण काहीतरी ॲक्टिव्हिटी करा, ॲक्टिव्ह राहा स्पोर्ट्समध्ये. कामासोबत तर काम तर चालतच राहणार, पैसे येत राहणार, जात राहणार, पण फिटनेस एकदा गेली तर ती पुन्हा नाही येणार. त्यामुळे फिट राहा. ओके गाईज, तर 15 किलोमीटर कंप्लीट झाल्यावर भेटू. 15 किलोमीटर गाईज, 15 किलोमीटर. येस, 15 किलोमीटर झालेत. आणि मगाशी कसं मी तुम्हाला बोललो की आपल्या इट इज ऑल अबाउट माइंड. पण कधी कधी तुमची बॉडी पण सिग्नल देते गाईज की बस, तेव्हा तुम्ही तुमच्या माइंडचं नाही तुमच्या
बॉडीचं ऐकलं पाहिजे. आता माझी बॉडीने मला सिग्नल दिला बस कर, नाहीतर लवडे लागतील बेंचूत. तर तेव्हा तुमची बॉडी सपोर्ट करत नाही, तेव्हा तुमच्या बॉडीचं तुम्हाला ऐकायचं आहे, माइंडचं नाही ना. तर बोलतो भेंचू आहे झवाडा हा बोललेला, भेंचू जाऊन पडताल कुठेतरी आणि माझ्या नावाने बोंबलाल. तर जेव्हा तुमची बॉडी सपोर्ट करत नाही तेव्हा तुम्हाला रनिंग करताना थांबलं पाहिजे. ओके, चलो गाईस, भेटू पुन्हा एका रनमध्ये. आता मस्तपैकी जाऊन आंघोळ करायची आणि पाय वरती करून झोपून जायचं. ऊन बघा, ऊन वाट लागली.